नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। हा आहे कालचा व्हिडिओ आणि ही सगळी फुलं आहेत ना, आपण जी रोज बघा फुलं देवाला वाहतो, नंतर मग ती काढून आपण कचऱ्यामध्ये टाकून देतो। पण आहे ना, आता उन्हाळा चालू झाला आहे तर त्याचा फायदा असा करून घ्यायचा की त्या फुलांचे ना असे बारीक बारीक तुकडे करायचे। जे पाटचं देठ आहे ते नाही मी घेत आणि फक्त पाकळ्या घेते फुलांच्या आणि त्या छान असं वेगवेगळ्या करते। जर तुम्ही असंच ठेवल्या ना ओल्या तर त्या कुजतात, तर उन्हामध्ये ठेवायचं, हे जिथे ऊन पडत असेल अशा ठिकाणी ठेवायचं आणि छान असं त्याचं सगळं काढून घेतले मी बघा। त्याच्यामध्ये कडुलिंबाचा पाला आहे, गुलाबाच्या पाकळ्या आहेत आणि ह्या सगळ्या ना आता मस्त अशा सुकवणार आहेत मी, हे फुलवरा सगळा। तर याच्यासाठी उन्हामध्ये ठेवायचा, तर आमच्या इथे ऊन येत नाही म्हणून मी टेरेसवर ठेवलं आहे जाऊन पत्र्यावरती। तर याच्यानंतर काय करणार मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल। आणि आज आम्ही निघालो आहे ते म्हणजे राजा शिवाजी चित्रपट बघायला आणि खूप दिवसापासून जायची इच्छा होती। तर आज निघालो ते म्हणजे माझे मिस्टर, माझी आई आणि मी। आणि महाराजांचे चित्रपट असतील ना तर माझ्या आईला आणि मला खूपच आवडतात आणि मला तर मराठी चित्रपट खूपच आवडतात। तर बघा किती कडक ऊन पण आहे बाहेर, खरंच प्रचंड ऊन आहे आणि हा चित्रपट खरंच खूप सुंदर आहे। बघता क्षणी ना एकदम डोळ्यातून पाणीच येतं। जेव्हा महाराजांचा जन्म वगैरे होतो तेव्हा राजा शिवाजी हा फक्त चित्रपट नाही तर आपल्या इतिहासाची, स्वाभिमानाची आणि भावनांची एक सुंदर अनुभूती आहे। इतिहासाला इतक्या सुंदर पद्धतीने पडद्यावर साकारताना पाहणं म्हणजे एक वेगळीच भावना आणि प्रत्येक दृश्य मनाला खरंच स्पर्शून जातात। असं वाटत होतं की महाराजांच्या तिथे आपण त्या काळामध्येच आहे आपण अजून, आणि असंच खरंच मनाला कुठेतरी वाटवतं। आणि रितेश दादांनी पण खरंच खूप छान काम केले ह्या चित्रपटात। तुम्ही आवर्जून तुमच्या घरातल्यांना, लहान मुलांना सगळ्यांना घेऊन जा, खरंच खूप छान चित्रपट आहे। खरंच खूप छान रितेश दादांनी चित्रपट काढला आहे, मला तर खरंच खूप आवडला। आणि आपल्याला इतिहास पण कळतो त्यामुळे, जो विसरत चाललेत आता लोक। तर मी मस्त अशी घरी आले, फ्रेश झाले आणि हे बघा डबे घेतलेले मी तुम्हाला दाखवलेले। हे ॲक्च्युली मसाल्याचे डबे आहेत, तुम्ही याच्यात दुसरं पण काही ठेवू शकता। आणि मी याच्यात ठेवणार आहे ते म्हणजे आता मी वजन कमी करण्याच्या मागे लागलेली आहे आणि हे वजन कमी पण होतं आहे आणि खरं म्हणजे आपल्याला हे खरंच खूप गरजेचं आहे हे सगळं। तर ह्या आहेत भोपळ्याच्या बिया। भोपळ्याच्या बिया हे मॅग्नेशियम, झिंक, प्रथिने आणि निरोगी चरबीने समृद्ध एक सुपरफूड आहे। बियांमधील फायबर आणि मॅग्नेशियम रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात। अमोनिया ॲसिड असल्यामुळे चांगली गाढ झोपसुद्धा लागते आणि यातील उच्च फायबर आणि प्रथिनेमुळे पोट जास्त वेळ भरलेलंसुद्धा राहतं, त्यामुळे वजन कमी करण्यासुद्धा याची खूप मदत होते। आपली केस गळतीसुद्धा थांबते। आणि या आहेत कलिंगडच्या बिया। आपण कलिंगड खाल्ल्यावर ह्या बिया फेकून देतो, पण ह्याच किती बघा आपल्या शरीरासाठी खरंच खूप फायदेशीर आहे। कलिंगड खाणे उन्हाळ्यात अत्यंत फायदेशीर आहे, कारण त्यात 92% पाणी असते, जे शरीराला हायड्रेट ठेवते। तसेच कलिंगडच्या बियासुद्धा खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते। तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आणि किडनीचे कार्य सुधारण्यासुद्धा याची मदत होते। बघा किती महत्त्वाच्या असतात ह्या गोष्टी सगळ्या। आणि यात पण फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे याच्यामुळे पण आपले वजन कमी होते। आपल्याला जेव्हा लेडीजला पाळी वगैरे येते तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो आणि ह्या बिया कशा थंड असतात, त्यामुळे जर तुम्ही अडचण आली, आपल्याला पाळी आली आणि ह्या बिया जर तुम्ही खाल्ल्या तर तुमच्या पोटात जरा आराम पडेल, म्हणजे आग होणार नाही। तर खरंच खूप फायदेशीर आहे ह्या बिया पण, तर ह्या नेहमी तुम्ही खात जा। आणि तिसरं आहे ते म्हणजे चिया सीड। तर तुम्हाला माहिती आहे चिया सीड हे एक अत्यंत पौष्टिक सुपर फूड आहे, जे फायबर, ओमेगा 3 आणि प्रथिने यांचा उत्तम स्रोत आहे। नियमित खाल्ल्याने वजन कमी होते, पचनक्रिया सुधारते, हृदयसुद्धा निरोगी राहते आणि रक्तातील समस्येची पातळी नियंत्रणात राहते। आणि हे तुम्ही ना जर तुम्हाला टाईम भेटेल म्हणजे पाण्यामध्ये भिजत घाला तुम्ही। हे सब्जासारखंच असतं, पण याच्यामध्ये बघा थोडं ना व्हाईट कलरमध्ये पण असतं, म्हणजे सफेद कलरमध्ये, तर ओळखून येतं चिया सीड। आणि खूप प्लेन असतं हे, हातातून सटकतात ह्या। आणि सब्जा कसा जरा जाड असतो, तर ह्या तुम्ही ना रोज 1 चम्मच 2 चम्मच पाण्यामध्ये भिजून खात जा, खूप छान आहे हे पण। आणि ह्या आहेत ड्राय ब्लूबेरी आणि ह्या खरंच खूप छान आहेत खायला। तुम्ही जर हे फळ तुम्हाला भेटलं तर हे खरंच सोडू नका। हे आपण बघा सुकून मग आपण याचा फायदा करून घेतो आहे शरीराला। ड्राय ब्लूबेरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते। जर आपण नियमित सेवन केले तर आपली स्मरणशक्ती सुधारते आणि मानसिक एकाग्रता वाढते। यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखी खनिजे असतात, जी हाडे मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक आहे।
आणि दुसरं आहे ते म्हणजे डाय क्रॅनेबेरी. हे केवळ चवीला छान नसून आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. यामध्ये देखील फायबर असते जे पोटाच्या समस्या कमी करण्यास आणि पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत होते. यामध्ये सुद्धा फायबरचे प्रमाण असते, त्यामुळे आपलं वजन कमी करण्यासाठी याचा पण उपयोग होतो. आणि खरंच खूप छान आहे बघा. आपल्याला जेव्हा फळं असतात तेव्हा आपण खात नाही, पण हेच फळं जेव्हा सुकून मार्केटमध्ये विकले जातात तेव्हा याचा भाव काहीतरीच असतो. खूप प्राईस लावतात याची. तर तुम्हाला जर ही फळं पण भेटली ना तर तुम्ही नक्की याला सुकवून वगैरे ठेवा उन्हाळ्यामध्ये. आणि खरंच खूप छान पण लागतात. त्याच्यामध्ये एक नैसर्गिक गोडवा असतो. आणि हे आहेत आपले बदाम. रोज सकाळी भिजवलेले बदाम खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, जे मेंदूची कार्यक्षमता वाढवून स्मरणशक्ती तल्लख करते. बदामामध्ये उच्च प्रथिने आणि फायबर असतात, ज्यामुळे पोट भरलेले राहते आणि परिणामी वजन कमी करण्यासाठी मदत होते. मी जेवढं पण तुम्हाला आज दाखवलेत म्हणजे ज्या बिया, बदाम, ते सगळे आपलं वजन कमी करण्यासाठीच उपयोगी ठरतात. आणि बदाम तर आपण असे पण खात असतो, आपण लहान मुलांना देतो कारण की स्मरणशक्ती वाढावी म्हणून. आणि हे आहेत काळे मनुके. काळ्या मनुक्यात कॅल्शियम असते, जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि बळकटीकरणासाठी फायदेशीर आहे. रिकाम्या पोटी भिजवलेले काळे मनुके खाल्ल्याने ॲसिडिटी किंवा पित्ताचा त्रास कमी होतो. काळ्या मनुक्यात देखील फायबर जास्त असतात. आणि खरंच मनुके हे खात जा तुम्ही. जे आपले द्राक्षांचे असते बघा, सफेद द्राक्ष, त्यांच्यापेक्षा ना तुम्ही हे काळे खात जा. रोज तुम्ही जर 4 जरी भिजत घातले ना रात्री झोपताना आणि सकाळी जर खाल्लं, ज्याला पित्ताचा वगैरे त्रास आहे, तर खरंच खूप कमी होतो पित्ताचा त्रास वगैरे. आणि ह्या सगळ्या बिया आहेत ना, म्हणजे कलिंगडच्या बिया, भोपळ्याच्या बिया, चिया सीड्स, परत काळे मनुके, बदाम, हे सगळं मी ना ओट्सबरोबर घेत असते. रात्री याच्यामध्ये दूध वगैरे टाकून, थोडंसं दूध टाकायचं आणि गरम पाणी टाकायचं आणि थोडं दही टाकायचं 2 चम्मच, आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या बिया वगैरे टाकायच्यात आणि रात्रभर तसंच ठेवायचं आहे फ्रीजमध्ये. आणि सकाळी उठल्यानंतर थोडं वर्कआउट करायचं आहे. घरच्या घरी योगा करू शकता किंवा तुम्ही रनिंग करून येऊ शकता. आणि ते नंतर हे नाश्ता म्हणून खायचं आहे. याच्यामध्ये तुमच्या घरी जर एखादं फळ असेल, केळी असतील, सफरचंद असतील, तर त्याचे तुकडे करून तुम्ही याच्यामध्ये टाकून मग तुम्ही नाश्ता म्हणून हे खाऊ शकता. आणि जास्त पण खायचं नाही आहे, याने तुमचं वजन पण वाढू शकतं. त्यामुळे हे कमी प्रमाणातच घ्यायचं आहे. एका वाटीचं असं माप घ्यायचं आहे. तर तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.